या शुभ दिवशी टाळाटाळ करू नको. खूपच चिंतेमध्ये असतो ना, म्हणून तुझ्यासाठी मी आलेलो आहे. आता सगळं दुःख आणि टेन्शन विसरून जाय. तू खूपच दुःखामध्ये असतो, नेहमी टेन्शनमध्ये असतो. म्हणूनच आज मी तुझी मदत करण्यासाठी आलेलो आहे. जर का मला टाळाटाळ करशील तर नक्की पुढे जाऊन पस्तावा येईल. म्हणून आजचा हा संदेश दुर्लक्ष करायची चुकी करू नको. तुझ्यासोबत मी कायम आहे. फक्त तुला या संदेशाच्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहायचं आहे. आणि असे संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. जर का तुम्ही श्री स्वामी समर्थ कमेंट केली तर नक्कीच पुढच्या 2 मिनिटांमध्ये तुला आनंदाची मोठी बातमी मिळेल. आणि तू आज सगळे दुःख विसरून जाय, कारण की तुझ्यासाठी मी आज आलेलो आहे. तुझं काहीही वाईट होणार नाही जोवर तुझ्यासोबत मी आहे. म्हणून हा संदेश दुर्लक्ष करण्याची चुकी करू नको, नाहीतर खूप मोठा पश्चाताप होईल. आणि पश्चाताप करायची वेळ तुझ्यावर येऊ देऊ नको. मी जे सांगत आहे त्याचा एकदा नक्की विचार कर. तुला जर का खरंच तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करायचे असतील तर तू बरोबर संदेशावरती क्लिक केलेला आहे. हा संदेश तुझं पुरं जीवन बदलून टाकेल. तुझ्या सोबत जे कोणी असेल त्यांचं सुद्धा जीवन बदलून टाकेल. तर तुला जर का जीवन बदलायचं असेल तर आत्ताच हा संदेश पूर्ण ऐक. आणि तुझं जीवन बदलण्यासाठी आत्ताच आपल्या संदेशाला च्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की टाईप कर. तर तुला काय करायचं आहे, तुला फक्त 2 मिनिटं शांत बसायचं आहे आणि नीट विचार करायचा आहे का तू पूर्ण दिवसामध्ये काय काय केलं, काय काय नाही. कारण की एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जसं असं तू काही वाईट करत असशील तसं तसं तुझ्यासोबत वाईट घडणार आहे. म्हणून पहिले तू हा विचार कर का तू किती चांगलं केलं आहे आणि किती वाईट केलं आहे. तर तुला पूर्ण तुझं आयुष्य आज या संदेशातून बदलणार आहे. आणि दुसऱ्यांचं जर का तुला आयुष्य बदलायचं असेल तुझ्यासोबतच तर त्यांना सुद्धा हा संदेश पाठव, ज्याने की त्यांचं सुद्धा आयुष्य तुझ्यामुळे बदलेल. आणि माझ्यावरचा विश्वास कधीही डगमगू देऊ नको. मी तुझं सगळं आज चांगलं करणार आहे. फक्त हा संदेश तुला 2 मिनिटं ऐकायचा आहे, ज्याने की तुझं कधीही वाईट होणार नाही. तुझ्या घरामध्ये पैशाची जी अडचण असेल ती सगळी दूर होईल आणि तुझ्यावरचं येणारं संकट टळेल. तू फक्त हा संदेश दुर्लक्ष करायची चुकी करू नको. तर स्वामी फक्त एवढंच सांगतात की मी तुझ्या पाठीशी कायम आहे, पण तुला नेहमी दुसऱ्यांची मदत करायची आहे. प्रत्येकाची वेळ टिकून राहत नाही. प्रत्येकावरती चांगली वेळ आणि वाईट वेळ ही येतच असते. आज तुझ्यावर जरी वाईट वेळ असेल पण पुढची जी वेळ येणारी वेळ आहे ती चांगली असेल, हा माझा शब्द आहे. आणि जर का माझा तुझ्यावरती विश्वास आहे तर नक्कीच तुझी वेळ जी आहे ती मी बदलून टाकेन. माझा चमत्कार तुला माहीत नाही. मी तुझ्यावरती, माझा हात तुझ्या पाठीवर कायम आहे. तू कधीही स्वतःला एकटं समजू नको. तुझं कोणी कितीही वाईट करू दे, पण तुझ्यासोबत नेहमी आम्ही आहोत. तुझं शेवटपर्यंत वाईट होईल पण शेवट कधीही वाईट होणार नाही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. म्हणून मी नेहमी तुला सांगत असतो की बाळा, नेहमी दुसऱ्यांची मदत कर, दुसऱ्यांचं चांगलं कर. कारण की तू जितकं दुसऱ्यांचं चांगलं करशील तितकंच तुझं सुद्धा चांगलं होणार आहे. म्हणून नेहमी दुसऱ्यांचं चांगलं करायचा विचार कर. तुला जर का तुझ्या जीवनामधलं दुःख जर का दूर करायचं असेल तर हा स्वामींचा मंत्र नेहमी दिवसातून 3 वेळा म्हणत जा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. याने की तुझ्यावरती जे येणारं संकट आहे ते हळूहळू कमी होईल, ज्याने की तुझं पूर्ण आयुष्य नक्की बदलेल आणि तुझ्या कुटुंबावरती कधीही संकट येणार नाही. ही स्वामींचं वचन आहे. म्हणजे स्वामी फक्त इतकं सांगतात की बाळा, दुसऱ्यांची नेहमी चांगलेपणाने मदत करत राहा, ज्याने की तुझं आपोआप चांगलं होईल. आणि कधीही कोणाच्याबद्दल वाईट विचार करू नको, कारण की तू जसा विचार करशील तुझ्यासोबत पण तसाच होणार आहे. म्हणून दुसऱ्यांचा नेहमी चांगला विचार कर, कधीही कोणाचा वाईट विचार करू नको. जर का तू कोणाचा वाईट विचार करत असशील तर तुझ्यासोबत सुद्धा वाईटच घडणार आहे. म्हणून नेहमी चांगला विचार कर. तुला जर का तुझं पुरं आयुष्य बदलायचं असेल आणि तुला पैशांची अडचण दूर करायची असेल तर आत्ताच आपल्या SC मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेव
म्हणजे असे स्वामींचे तुला महत्त्वाचे संदेश तुझ्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि बेल आयकॉन प्रेस कर, म्हणजे स्वामींचा संदेश पडल्या तुला नक्की कळेल की स्वामींचा संदेश आपल्यासाठी आलेला आहे. म्हणून हा आपलं यूट्यूब चॅनल जे आहे ते तुमच्यासाठीच बनलेलं आहे. स्वामींनी आपल्या भक्तांच्या ज्या अडचणी आहे त्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर हा संदेश तुझ्या का पूर्ण ऐकत असेल तर नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. लोक तुझ्याबद्दल काय विचार करतील याचा तू कधीही विचार करू नको. तू फक्त स्वतःचाच नेहमी विचार करत राहा, दुसऱ्यांची मदत करत राहा. कोण तुझ्यावर आज हसत आहे तर त्याला हसू दे, कारण की आज जो हसत आहे तो उद्या तुझ्यासाठी टाळ्या वाजवून. म्हणजे तुला जे करायचं आहे तू त्याच्यावरच फक्त लक्ष दे, लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. जर का तू लोकांचा विचार करशील तर कधीही पुढं जाणार नाही. म्हणून नेहमी स्वतःचा विचार कर, तुला जे जीवनामध्ये करायचं आहे त्याचा विचार कर. आणि स्वामींच्या नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे ना की तुझं पुरं आयुष्य एका मिनिटात बदलून जाईल. तुझ्या घरामध्ये जर का आज पैशांचा अडचण आहे ना तर ती एका मिनिटात बदलून जाईल. तुला फक्त स्वामींचं नामस्मरण चालू ठेवायचं आहे. स्वामींचं नामस्मरण घेताना श्वास खालीवर असं करायचं आहे आणि मनापासून स्वामींचं नाव घ्यायचं आहे, ज्याने की तुझं नक्की पुरं दुःख आज दूर होणार आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की कधी कोणाचं वाईट केल्याने आपलंही चांगलं होत नाही. म्हणून कधी कोणाचं वाईट करायचं नाही. आपण जर काही एखाद्याचं वाईट केलं तर तुझंसुद्धा वाईटच होणार आहे. म्हणून तू नेहमी चांगला विचार कर आणि चांगल्या गोष्टींच्या मागं लाग. तुला एक गोष्ट नीट सांगत आहे की एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुला जर का तुझ्या जीवनातलं दुःख खरंच कमी करायचं असेल तर ह्या गोष्टी नक्की तुझ्या जीवनामध्ये उतरव, ज्याने की तुझं दुःख नक्की कमी होईल आणि तुझ्या घरामध्ये सुख समृद्धीचं वातावरण कायम निर्माण होईल. तर स्वामींचा हा संदेश ऐकण्यासाठी आपले समर्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त. लोक तुझ्याबद्दल काय विचार करतील याचा तू कधीही विचार करू नको. तू फक्त स्वतःचाच नेहमी विचार करत राहा, दुसऱ्यांची मदत करत राहा. कोण तुझ्यावर आज हसत आहे तर त्याला हसू दे, कारण की आज जो हसत आहे तो उद्या तुझ्यासाठी टाळ्या वाजवून. म्हणजे तुला जे करायचं आहे तू त्याच्यावरच फक्त लक्ष दे, लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. जर का तू लोकांचा विचार करशील तर कधीही पुढं जाणार नाही. म्हणून नेहमी स्वतःचा विचार कर, तुला जे जीवनामध्ये करायचं आहे त्याचा विचार कर. आणि स्वामींच्या नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे ना की तुझं पुरं आयुष्य एका मिनिटात बदलून जाईल. तुझ्या घरामध्ये जर का आज पैशांचा अडचण आहे ना तर ती एका मिनिटात बदलून जाईल. तुला फक्त स्वामींचं नामस्मरण चालू ठेवायचं आहे. स्वामींचं नामस्मरण घेताना श्वास खालीवर असं करायचं आहे आणि मनापासून स्वामींचं नाव घ्यायचं आहे, ज्याने की तुझं नक्की पुरं दुःख आज दूर होणार आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की कधी कोणाचं वाईट केल्याने आपलंही चांगलं होत नाही. म्हणून कधी कोणाचं वाईट करायचं नाही. आपण जर काही एखाद्याचं वाईट केलं तर तुझंसुद्धा वाईटच होणार आहे. म्हणून तू नेहमी चांगला विचार कर आणि चांगल्या गोष्टींच्या मागं लाग. तुला एक गोष्ट नीट सांगत आहे की एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुला जर का तुझ्या जीवनातलं दुःख खरंच कमी करायचं असेल तर ह्या गोष्टी नक्की तुझ्या जीवनामध्ये उतरव, ज्याने की तुझं दुःख नक्की कमी होईल आणि तुझ्या घरामध्ये सुख समृद्धीचं वातावरण कायम निर्माण होईल. तर स्वामींचा हा संदेश ऐकण्यासाठी आपले समर्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त. तू फक्त स्वतःचाच नेहमी विचार करत राहा, दुसऱ्यांची मदत करत राहा. कोण तुझ्यावर आज हसत आहे तर त्याला हसू दे. श्री स्वामी समर्थ गुरुदेव.